बुमराच्या करिअरविषयी शेन बॉन्ड यांचं विधान सध्या खूप चर्चेत आहे। बुमरा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या मॅच दरम्यान त्याला पाठीत दुखापत झाली होती। यामुळे त्याला काही आठवड्यांसाठी आराम घ्यायचा सल्ला दिला गेला होता। या दुखापतीमुळे बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये स्थान मिळवू शकला नाही। मागील काही महिने होऊन गेले तरी बुमरा अजून बॉलिंग सुरू करू शकला नाही। आणि याच दरम्यान न्यूझीलंडचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड यांचा एक दावा समोर आला आहे। शेन बॉन्ड यांचं असं मत आहे की जर बुमराला त्या ठिकाणी पुन्हा तशीच दुखापत झाली जिथे आधी झाली होती तर त्याचं करिअर संपू शकतं। शेन बॉन्ड जे मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचे सदस्य होते यांनी बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नाही हे आधीच सांगितलं होतं। शेन बॉन्ड म्हणाले, बुमरा जेव्हा सिडनीत स्कॅनसाठी गेला तेव्हा वाटलं की त्याला छोटीशी दुखापत आहे आणि इतर काही समस्या आहेत। मी फार काळजीत होतो कारण मला वाटलं की ही छोटीशी दुखापत नाही तर ती पाठीच्या आसपासच्या हाडाची गंभीर दुखापत असू शकते। त्यांनी पुढे सांगितलं की आगामी IPL आणि इंग्लंडच्या दौऱ्यामुळे बुमरावर वर्कलोडचा ताण येऊ शकतो। इंग्लंडच्या दौऱ्यात 5 मॅचची टेस्ट सिरीज आहे आणि त्यामध्ये बुमराला कमी वर्कलोड असलेल्या वनडे किंवा T20 क्रिकेटपेक्षा जास्त शारीरिक क्षमता लागेल। यावर शेन बॉन्ड म्हणाले, IPLमध्ये 3 मॅचेस दर वीकला खेळणे खूप थकवणारे असते। त्यानंतर टेस्ट क्रिकेट खेळणे एक मोठे आव्हान ठरू शकते। त्यांच्या मतानुसार एकाच वेळेस दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे वर्कलोड मॅनेज करणे खूप कठीण असते। क्रिकेटचे फिटनेस मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे आणि त्या वर्कलोडला योग्य प्रकारे सोडवले तरच बुमरा परत फॉर्ममध्ये येऊ शकतो। शेन बॉन्ड यांनी आपली चिंता व्यक्त करत म्हटली आहे की आशा आहे की बुमरा लवकरच ठीक होऊन परत येईल, पण त्यासाठी थोडी विश्रांती आवश्यक आहे। आता बुमराच्या करिअरविषयी शेन बॉन्ड यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो अनेक क्रिकेट प्रेमींना काळजीत टाकणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून सांगा।